कॅप्टन अशोक खरात याचा पुण्यातील प्रॉपर्टीचा आपण शोध लावलेला आहे. रत्नम 24 रत्नम या मॉडेल कॉलनीच्या या सोसायटीमध्ये 701 नंबरचा सृष्टी खरातच्या नावाने हा फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट आहे 3 BHK. या 3 BHK फ्लॅटची किंमत आहे 1,20,00,000 आणि हा फ्लॅट चक्क गिफ्ट डीड आहे. गिफ्ट डीड म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगते की कॅप्टन अशोक खरात यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काळ्या पैशाने घेतलेल्या आहेत. त्याने जेवढा जो काळा पैसा घेतलेला आहे त्या काळ्या पैशातून त्याने प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहेत, परंतु त्याच्या नावावर नाही आहेत या प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीज त्याच्या बायकोच्या, त्याच्या 2 मुलींच्या नावाने आहे आणि याच कॅप्टन अशोक खरातच्या या मुलींमधली छोटी मुलगी सृष्टी खरातच्या नावाने पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये 24 रत्नम येथे 701 टॉप फ्लोअरचा हा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 1,20,00,000 आहे, जी हार्ड कॅश घेतलेली आहे. खरं तर हा 1.25 कोटीचा फ्लॅट आहे, परंतु जर त्यांनी हार्ड कॅश घेतला असेल हा फ्लॅट तर तो 1,20,00,000ला त्यांना पडलेला आहे. म्हणजेच कॅप्टन अशोक खरात याचे पुण्यातले कनेक्शन कोण आहेत, कोण मोठा व्यक्ती आहे जो अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज त्याला विकत आहे, हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. आता त्याची एक माहिती बाहेर पडत आहे. खरं तर कॅप्टन अशोक खरात यांची ही प्रॉपर्टी पुण्यातली आहे, म्हणजेच त्याचं पुणे नाशिक कनेक्शन आहे. मग पुण्यात असा कोण व्यक्ती आहे जो त्याला एवढ्या महागड्या प्रॉपर्ट्या खरेदी करून देतं आहे, गिफ्ट डीड करून देतं आहे आणि या सगळ्याचाच शोध आता पोलीस घेत आहेत. SITच्या या चौकशीमध्ये या फ्लॅटची माहिती मिळाली होती. हा फ्लॅट जो आहे हा फ्लॅट गिफ्ट डीड आहे. गिफ्ट डीड म्हणजे काय तर हा गिफ्ट केलेला आहे. सृष्टी खरात हिला हा फ्लॅट गिफ्ट केलेला आहे. गिफ्ट का केला जात आहे असले प्रकारचे फ्लॅट, म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचे अजून किती गिफ्ट डीड आहेत हे बघणं पण महत्त्वाचं राहणार आहे. काल शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ज्या प्रकारे या गिफ्ट डीड प्रॉपर्ट्या कोणत्या आहेत किंवा कोणकोणत्या कारखान्यांवर किंवा कंपन्यांवर कोण कसे म्हणजे रुपाली चाकणकर यांचा नवरा, तटकरे यांची मुलगी हे कसे पार्टनर आहेत, भोंदू अशोक खरात याचा याच्यामध्ये कसा वाटा आहे, या सगळ्याचा उलगडा केला. याच्यामध्ये त्यांनी या गिफ्ट डीडचा उल्लेख केला होता आणि ही गिफ्ट डीड प्रॉपर्टी पुण्यातली आहे असं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि ती शेवटी आपण शोधून काढली. मॉडेल कॉलनीमध्ये ही आलिशान अशी ही प्रॉपर्टी आहे. जवळजवळ 7 मजली ही प्रॉपर्टी आहे आणि त्याचा टॉप फ्लोअर हा अशोक खरातची मुलगी, छोटी मुलगी सृष्टी खरात हिच्या नावाने आहे आणि हा जवळजवळ 1.25 कोटीचा फ्लॅट आहे. 1.25 कोटी सृष्टी खरातकडे आले कुठून आणि जर आले नाही आहे तर तिला हा फ्लॅट गिफ्ट कुणी केला याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. दुसरी अशी गोष्ट की आता अशोक खरातची जेव्हा SIT चौकशी सुरू झाली तिथे एकीकडे कल्पना खरात म्हणजे अशोक खरातची बायको ही गायब झालेली आहे. हिची सगळी चौकशी करत असताना त्याचा नाशिकमधला जो बंगला आहे तो सील करण्यात आला. समोरून जरी हा बंगला बंद दिसत असला तरी पोलीस दुसऱ्या बंगल्यातून त्या बंगल्यामध्ये पोलिसांनी प्रवेश केला आणि तिथे त्यांचा मुलगा हर्ष खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता हर्ष खरातला ताब्यात घेतल्यानंतर साहजिकच कल्पना खरात मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समोर येईल असं पोलिसांना वाटलं होतं, परंतु अशोक खरातच्या इतक्या प्रॉपर्टी आहे की कल्पना खरात कुठल्या तरी प्रॉपर्टीमध्ये लपून बसलेली आहे. या प्रॉपर्टींचा शोध लावता पुण्यातल्या या प्रॉपर्टीचा शोध लागला आणि इथे पण ती लपून बसली आहे का असा तपास देखील करण्यात आला, परंतु इथे देखील कल्पना खरात तर सोडाच, सृष्टी खरात देखील या फ्लॅटमध्ये नाही आहे. हा फ्लॅट पूर्णपणे 3 BHK फ्लॅट आहे, पूर्णपणे रिकामा आहे. आता सृष्टी खरात, कल्पना खरात आणि त्यांची मोठी मुलगी तृप्तीबाला खरात या तिघीही फरारी आहेत. त्याच्यामुळे आता कॅप्टन खरातच्या या प्रॉपर्ट्या किती आहेत, त्यांना कुणी या गिफ्ट डीड केलेल्या आहेत, पुण्यातले त्यांचे कनेक्शन कोण आहेत, कोण बड्या व्यक्तींच्या वरद हस्ताने त्यांनी या प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहेत, या सगळ्याचा तपास SITच्या मार्फत होत आहे. मात्र पुण्यातली ही प्रॉपर्टी जी आहे ती आत्ता तरी पोलिसांनी सील नाही केली, पण ही सृष्टी खरातच्या नावाने आहे एवढं मात्र समोर आलेलं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.